अरे आपला देवच चोर आहे नंबर 1चा. आपण ज्याची सेवा करतो तो चोर आहे. आता चोराच्या भेटीला जर चोर आले असतील, चोर सप्ताहात येणं हा नारळी सप्ताहाचा खूप मोठा विजय महाराज. इथं ते आले म्हणजे गर्दीचा. आता गर्दी बघा ना तुम्ही, इतकं पाण्यात पावसाच्या वातावरणात साधी गोष्ट आहे का? इथं गर्दी, तिथं चोर येणार म्हणजे येणार. तुम्ही ताण घेऊ नका, बसलेले जरा आवरायचं का कीर्तन. मग कलकलाट करू नका. भरल्या बाजारात कथा येतो नावळे पंढरीनाथा, याला वजा करा. हे घाण आहे. घाण जोपर्यंत वजा होत नाही. 5 दिवसाच्या पोराला घाण शिकवली आईनं. बाळा, हा देह नाशिवंत, मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे, कृमी कीटकांचा सांदा, रब रब दुर्गंधी रे, अमंगळतीचा बांधा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. अरे हा त्रास देणार आहे. तुला त्रास देईल, तुझ्याजवळ आनंद ठेवणार नाही. तुला काही मिळवावा असं वाटत असेल तर तुका म्हणे नाही निरसला देह, तो बरी अवघे संसारिक, संसारिक तो बरी अवघे संसारिक. तुका म्हणे नाही निरसला देह, तुका म्हणे नाही निरसला देह, तो बरी अवघे आपण बघाल तेवढ्या प्रमाणांमध्ये देहा संदर्भातली महाराजांची भूमिका आहे. हा माझा वजा व्हावा, याचा विसर मला पडावा. कारण नाठवणी देह पायाचे चिंतन. काय आहे, जोपर्यंत काही घाण वजा झाली नाही ही, तोपर्यंत खरा सुगंध घेता येत नाही. साधय ओ व्यवहारातलं. एखाद्या घरी तुम्ही गेलात तर घाण वजा करून गेल्यावर जे मिळतं ते आनंदाचं असतं. सासू सुनेला म्हटली, बाई जरा गंगीच्या वाड्यात जा आणि आपल्याला ताक घेऊन ये. सून गंगीच्या वाड्यात गेली आणि त्या गंगेला आवाज दिला, गंगे. सगळ्या पोरी जेवढ्या बसलंय समोर तेवढ्याने आवाज द्यायचा. काय हो म्हणायचं, मोठ्यानं आवाज शेवटच्या माणसापर्यंत गेला पाहिजे. गंगे, मोठ्यानं आवाज द्या पोरी हो, लाजू नका. गंगे. अजून जरा आवाज वाढवा, जरा मागच्या माणसाला गेला. डेरीनं आवाज आला पाहिजे. पोरी तुम्ही घाबरू नये. गंगे. असं मला माहिती आहे ना, माझं रोजचं आहे बंधू भगिनीनो. चला, थँक्यू पोरी. हा बारी. गंगे. तिनं आवाज दिला, बाय रे. काय तेवढं तिनं सोनेनं तिचं पोरग, गंगीचं पोरग अंगणात खेळताना पाहिलं. ते म्हणे, गंगे तू ये काय? म्हणे, हो. अख्ख्या उमापुरात इतकं घाण पोरग नाही माय कोणाच्या घरात. अरे बापा बापा बापा, राम 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 राम. त्याचं नागपूर तोंडापुरात आलेलं. नागपूर तोंडापुराचा संगम ब्रह्मगिरीवर उतरत होता. अख्खा भरलेला शेंबडानं पोरगा. इनं तो पाहला.
बापा बापा बापा, एवढं घाण नाही पाहिलं. ती म्हणे पोरं पाहिले पण एवढं नाही. ती म्हणे तू आलती कश काय? काय नाही, मला जरा ताक पाहिजे होतं. दिन ताक? अरे भाड एक एकुलता, त्याच्या माथा हानी तल्या लाता, मग पाटोळा पैठणी ही नेसविता. नाथ महाराज बोलतात क्षोभली माता. लेकराला बोलले की माय रागवली. ते म्हणे ताक नाही माझ्या घरी, निघ. ताक नाही? नाही. पाय ना थोडं. नाही नाही, निघ निघ. अगं थोडं बघ ना. ताक नाही ग, निघ बाई. ती घरी आली, सासूला म्हणे आवा त्या ताक नाही त्यांच्या घरात. हे मी भांड रिकामं आणलं. सासू म्हणे बाई ज्या अर्थी तुझ्या हातातलं भांड रिकामं आणलं, त्या अर्थी तुझ्या वरच्या भांड्यानं बरंच काम केलेलं दिसतं मला तिथं. आता ती जी सासू होती, आण ते भांड. तिच्या दारात गेली. गंगे, आवाज कमी पडू दे ना पोरू. तुम्ही आवाज कमी पडू देणं म्हणजे याला म्हणतात आपल्या पक्षाचा गडी फुटणं. तुम्ही आवाज कमी पडू देऊ नका. गंगे, चिपटून ठेवावी लागतात बाबा ही लेकरं. सोनेला ताक भेटलं नाही म्हणून सासू आली आणि गंगेच्या वाड्यात आल्या आल्या ताकाच्या अपेक्षेनं तिला आवाज दिला. गंगे, बाहेर ये. आले आले. गंगे बाहेर आले. काय हो, काय लाज वाटू दे गंगे तुला? अगं नवसं सायसं करून लेकरं होत नाही लोकांना. लेकरं होण्याकरता माणसं कुठं कुठं चालले. त्या चादरवाल्या बाबा जोड चालले, काही सोरतला चालले. तुला लाज वाटू दे. देवानं सोन्याचा तोळा तुझ्या पदरात घातला. तुला सांभाळता येत नाही. 3-3 तास मेकअप करते गौतमी तू. आपल्या हे ते गंगे तू एवढं तेवढं घेत समजून जरा. पोराकडे कोण पाहिजे? तू या वाड्यात एक सेकंद थांबावं वाटत नाही मला, पण या पोराकडं पाहिलं की त्याला सोडावं वाटत नाही. सासूनं आपला पदर त्या पोराच्या नाकाला लावला. अख्खा खळा मसालाच पदरात ओढून घेतला. स्वच्छ केलं पोरगण, कडेवर घेतलं. काय आनंद झाला असेल आईला. गंगे म्हणे आत्या आत या, खुर्चीवर बसा. तुम्ही आलत्या कश काय आत्या? पण काय नाही म्हणे मी जरा ताकाला आली होती. आत्या तुम्ही कब्बर चहा घ्या आता. आणि ताकाला आला ना, आज दहीच लय पडलंय घरात. ताक नाही, दहीच घेऊन जा. एक ताकाला आली, भांड हलवत घरी आली उमापूरकर. आणि एक ताकाला आली, दही घेऊन चालली. कारण एवढंच, एकीला ही घाण वजा करता आली आणि एकीला ती जमली नाही. ज्याला ज्याला देहरूपी घाण परमेश्वराच्या दारात वजा करता आली, त्याचं भांड भरणार आहे. तुम्हाला वाटल तुमचं भांड ताकानं भरावं, पण आदनगन नारायण बाबा इतका उदार आहे, तुम्हाला ताकानं भरावं वाटेल. पण हा तुमचं माझं भांड दयानं भरल्याशिवाय राहणार नाही. फक्त घाण वजा करा आणि मग भांड भरायची अपेक्षा करा. महाराज, ती घाण नेमकी कशी वजा करायची? तुकोबारे म्हटले तुम्ही माझा आहे का? याचा माझा काहीही संबंध नाही, हे निश्चित करा. हा याचा संबंध तुटला की जे उरतं ते विठ्ठल स्वरूप आनंदाचं प्रतीक आहे. अभंगाचं पहिलं चरण. देह नव्हे मी हे सरे सरे, देह नव्हे मी हे सरे. ओ देह नव्हे मी हे सरे सरे, देह नव्हे मी हे सरे. देह नव्हे मी हे सरे सरे,
उरला उरे विठ्ठल, जे उरतं तो केवळ आनंद आहे. तुमच्या समोर एक छोटंसं उदाहरण ठेवतो. हा वजा झाला की जे उरतं ते विठ्ठल नाम आनंद आहे. अरे विठ्ठल हे देवाचं प्रतीक आहे, आनंद हे देवाचं स्वरूप आहे. आनंद अद्वय नित्य निरामय, जे का निजदेय योगियांचे. कोणाकडे उरलं? परमात्म्याबरोबर उद्धवजी एक दिवस जेवायला बसले आणि जेवायला बसल्यानंतर ताटामध्ये लोणी पाहिलं भगवंतानं. तर लोणी पाहल्या पाहल्या त्यांची आठवण झाली. अरे यांच्याजवळ लोणी खाण्यात मजा होता, आता द्वारकेत काही लोणी खाण्याचा इतका आनंद नाही. उद्धवजी म्हटले, प्रभू नाराज झाला तुम्ही? हो, मला त्यांच्या आठवण येते. कोण? त्या जाण वेद गर्भीच्या श्रुती, श्रुती रूपी नवे मतप्राप्ती, म्हणून या पौडल्या नेती नेती सुखसंगती न पवेती. उद्धवा ऐक मज गोपिकांची कोण गोडी, त्यांच्या निज प्रेमाची जाती चोखडी, या लागी मज त्यांची आवडी अतिगाडी. उद्धवा, उद्धवजीचा भगवंताचा संवाद तुम्ही वाचा, खूपच सुंदर भाव आहे. सांगितलं अरे त्यांच्या इतका जीव, त्यांच्या इतकी माया मला कोणी लावलेली नाही. प्रेम आगळं वेगळं गोपिकांचं. मला त्यांची आठवण येते, हे लोणी खावं वाटत नाही. मग देवा आता काय करायचं? मला असं वाटतं आता ताटावरून आपण दोघांनी उठायचं आणि तुम्ही त्या गोपिकांच्या भेटीला जायचं. उमापूरकर ऐका, कोण कोणाला म्हणताय असं? परमात्मा म्हणतोय उद्धवाला, तुम्ही आता गोकुळामध्ये जायचं आणि त्यांची भेट घेऊन यायची. बरं बरं देवा, तुमचा आदेश, मी जातो. स्वतः उद्धवजी वरजामध्ये आले, रथ घेऊन आले देवाचा. सगळ्या गोपिका पळतच आल्या. कोणाचे केस विस्कटलेले, कोणाची मुलं रडत आहे, कोणाच्या गाई वासरांची तारांबळ चाललेली, सगळ्या रथाजवळ आल्या. परमात्मा नाही, उद्धवजी आहे. त्यांनी पाहिलं, हिरमूड झाला त्यांचा, नाराज झाल्या, सगळ्या पाठ मोऱ्या झाल्या, निघाल्या जायला. उद्धवजींनी त्यांना आवाज दिला, ओ माई थांबा, चालल्या कुठं तुम्ही? अहो म्हटले, ज्याच्या आशेनं आम्ही आलो होतो तो इथं नाहीये, आम्हाला माघारी जावं लागणार आहे. मी त्याचाच निरोप घेऊन आलो. काय? त्याला जाऊन सांगा. तो म्हटला, त्या गोपिकांना जाऊन सांगा व्रजात की मला आजही त्या गोपिकांची खूप आठवण येते. झाला का निरोप? झाला. आमचाही निरोप त्याला जाऊन सांगा. कोणता? मेल्या त्या गोपिका, मेल्या त्या गोपिका, त्यांची झाली राख. मेल्या त्या गोपिका, मेल्या त्या गोपिका, त्यांची झाली राख. मेल्या त्या गोपिका,
की तुला ज्यांची आठवण येते त्या आता मेल्या. कुठं मेल्या? अरे तू जिथं बासरी वाजवत होता, वाजवी मुरली तय ठाई, तिथंच त्यांचा प्राण गेला. ते उद्धवजी म्हटले तुमच्या इतक्या खोट्या बाया पाहिल्या नाही मी. इतकं बोलता तुम्ही 1500 रुपये महिना चालू झाल्यावर? अरे तुम्ही दादान जिवंत आहे आणि मेला असा निरोप सांगू म्हणता त्याला. तुमच्या जीवेला काही हाड? त्या म्हटलं उद्धवजी, परमार्थामध्ये जे मरावं लागतं ते गोकुळ सोडलेल्या परमात्म्याजवळच मेलं, आणि संसाराकरता जे शिल्लक राहावं लागतं तेवढं या व्रजात या गोकुळात आता शिल्लक आहे. परमार्थात ज्याची मरण्याची गरज होती ते आमचं कधीच मेलं, आणि संसाराकरता जे शिल्लक ठेवण्याची गरज होती तेवढं मात्र शिल्लक राहिलं. उरला उरे विठ्ठल देह नव्हे मी हे सरे. हा देह म्हणजे माझं सर्वस्व नाही. हा देह आमच्याकरता मेला, आणि देहाच्या पलीकडं ज्याच्याशी अनुसंधान साधलं, ज्याच्याशी नातं जोडलं, तेवढा मात्र जीवनात शिल्लक आहे. आपणही तुकोबारे म्हटले तेवढा उरवा. तुम्ही पहा, याचा संबंध तुटला की आगळा वेगळा आनंद घेता येतो. देह समर्पी जय देवा, हर काही घावा, ओ होईन आघावा, तुका मने आनंद. देह समर्पी जय देवा, हर काही होईन देह समर्पी जे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आगवा तुका मनी आनंद. काय तुकोबरींचं वचन आहे, आनंद नामदेव. अरे त्याचं स्वरूप आहे. इथं विठ्ठल म्हटलं आणि इथं आनंद म्हटलं. उरला उरे विठ्ठल, काय शिल्लक राहतो? त्याच्याशी अनुसंधान साध्य झालं. कोणाचंही जीवन घ्या तुम्ही. तुम्ही गुलाबराव महाराज माधानकरांचं चरित्र वाचा. काय अनुसंधान साधलं महाराज. ज्ञानोबारांचा फोटो आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. हा माऊलींचा फोटो आहे बघा, इथं माऊली आहे, ज्ञानोबर आहे. असे ज्ञानोबर दिसतात हे कोणालाच माहीत नव्हतं. प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज माधनकर दोन्ही डोळ्यांना आंधळे. डोळे नाही महाराज, दृष्टी नव्हती त्यांना, पण ज्ञानचक्षू जिवंत होती त्यांची. ते ज्ञानोबारांची कन्या म्हणून घ्यायची स्वतःला, मुलगी मानायची ज्ञानोबारांची. ज्ञानोबारांची मुलगी मानता मानता साडी नेसायची. ज्ञानोबाराय माझी आई आहे. मुलीनं आईची जशी सेवा करायची, आईला जसं ताट करून द्यायचं, आईचा जसा म्हाताऱ्या आईचा लेख शृंगार करून देते, आईला काही शक्य झालं नाही की जशी मदत करते, सगळं गुलाबराव महाराज तसं करायचे. सगळी लोक गुलाबराव महाराजांकडे यायची, म्हणायची महाराज अहो तुम्ही तुमच्या या आईला कधी पाहिलं का नाही? गुलाबराव महाराज म्हटले मी रोज माझ्या आईशी तासन तास गप्पा मारतो. अरे बापरे, रोज? हो. कशी दिसते हो तुमची आई? गुलाबराव महाराज म्हटले तुम्हाला चित्र काढता येतं का? हो. मी सांगतो तसं चित्र काढा. जसं चित्र काढलं, हजारदा काढलेलं खोडावं असं नाही, असं बरं बरं हे असं नाही हो, असं असं सारं चित्र तयार केलं. आणि प्रज्ञाचक्षू गुलाब आंधळ्या माणसाने असं नाही, असं काढा, मी सांगतोय असं काढा. कोटी सूर्याचं तेज, सरळ नासिका, पाणीदार डोळे, लखलखीत असा चेहरा, कोटी सूर्याचं तेज, हिऱ्यासारखे दात, कृपाळू हस्त, अनंत कृपेचं साम्राज्य अंतकरणात ठसवलेलं, गळ्यात सुंदर माळ, कपाळाला तिलक, कुरडे कुरडे केस, मी सांगतोय असं, आणि वर्ण गौर असं चित्र काढा. चित्र तयार झालं. तुम्हाला आश्चर्य वाटेल महापूरकरांनो, ज्या वेळेला ते चित्र पुढं केलं, गळा 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 त्यांच्या डोळ्याला धारा लागल्या. ही माझी आई आहे, अशीच माझी आई दिसते. अहो ज्ञानोबारांशी अनुसंधान साध्य झालं. स्वतःचा देह वजा झाला. या देहानं ज्ञानोबारांची कन्या मानून घेतलं, मुलगी मानून घेतलं. देहच ज्ञानोबारांचा झाला. महाराज ज्ञानोबारे कसे दिसतात हे डोळसाला कळत नव्हतं, पण प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराजांनी सांगितलं. आज जेवढे फोटो ज्ञानोबारांच्या आळंदीपासून
महाराष्ट्रात, देशात, कान्याकोपऱ्यात, विश्वात प्रसिद्ध आहे ते गुलाबराव महाराज माधानकरांनी मांडलेली प्रतिमा आहे, लक्षात ठेवा. हा वजा झाला की जेवढं उरतं तेवढं त्याच आहे. याला वजा, आपल्याला याला वजा करावं वाटत नाही. त्यांनी किती वजा केलं होतं त्यांचं दुसऱ्या चरित्रातला प्रसंग आहे. त्यांचा अंतकाळ जवळ आला. शिष्य बसलेले होते पुढं. त्या शिष्यांना त्यांनी आवाज दिला, पोरांनो, अरे मला लवकर आळंदीच्या बाहेर काढा, लवकर लवकर. का बाबा? न्या रे लवकर. आळंदीच्या बाहेर काढलं. त्यांना पुण्याच्या एका युवनाच्या वाड्यात नेलं. केर, कचरा, घाण, घाणीचं साम्राज्य, दुर्गंधी सुटलेली अशा जागेवर नेलं. आणि त्या पोरानं सांगितलं, आता मी माझ्या प्राणाचा त्याग करतो, प्राण सोडायला ही चांगली जागा आहे. शिष्य म्हटले, महाराज अहो देहाची पूजा झाली असते आळंदीत, देह सोडण्या करता आळंदी इतकी पवित्र जागा कोणती दुसरी, इथं कशाला आलात तुम्ही? त्यांनी दिलेलं उत्तर आहे, आळंदीचा राजा एकच आहे, देशिक राजा दयानिधी अलंकापुरी जो नांदे. मी जर आळंदीत प्राण सोडला तर माझ्याही देहाची लोक पूजा करतील, मलाही लोक मी मेल्यावर माझ्या देहाला हार घालतील. माझ्या देहाची पूजा माझ्या पश्चातही होऊ नये असं मला वाटतं, म्हणून मी देह तिथं नाही इथं त्यागणार आहे. अरे हा देह माझा नाही तर याची पूजा काय करून घेऊ? गुलाबराव महाराज माधनकर याला म्हणतात उरला उरे विठ्ठल. याला वजा केल्यावर मजाच आहे महाराज. झोपेत हा वजा होतो एकदा, माहिती नाही वेळेच्या मर्यादेत आपल्याला किती भाव सांगता येईल अभंगाचा, पण आनंद असतो की नाही झोपेत. देह वजा झाला की आनंद. अहो या भिंतीजोड झोपलेली माणसं या भिंतीजोड उठतात सकाळी. झोपेत काय आनंद आहे देह वजा झाल्यावर, याचा आनंद ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीत सांगितला. साचची पुढती विरा जरी नाही